विपश्यना केंद्राच्या पायाभरणीच्या पावन पर्वावर आपण या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मान्यवर आपल्या जिल्ह्यातले या ठिकाणी आले आहेत। त्यांनी विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे असे या ठिकाणी मान्यवर आहे। वंदनीय भंतेजींना या ठिकाणी जय भीम करतो। आपण सर्वांनी आज येणाऱ्या काळातील विपश्यना केंद्रातील जे आपण या ठिकाणी एक संकल्प केला आहे, विपश्यना केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनातील संपूर्ण ताणतणाव सोडून महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून अभिवादन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरता आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा विपश्यनेच्या माध्यमातून सुदृढ करायचा। शेवटी विपश्यना असं एक केंद्र आहे ज्यातनं मनुष्याचं निर्माण होऊ शकतं। मनुष्याचे विचार, व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात। विपश्यना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज सुधारणेचा एक मोठा पाया विपश्यना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो। आणि केवळ आपण विपश्यना केंद्राची इमारत उभी करण्याचा आपला संकल्प नाही आहे, तर येणारी पिढी जी आहे या पिढीला मजबूत पिढी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता अपेक्षित जी पिढी आहे या पिढीला प्रचंड मजबूती देण्याकरता विपश्यना सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बळकटी मिळणार आहे। आमच्या नागपूरमध्ये माननीय सुलेखाताई कुंभारेजींनी आमच्या माजी राज्यमंत्री आहेत, त्यांनी तिथला आमदार मी आहे आणि जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा त्यांनी कामठीमध्ये विपश्यना सेंटर बांधण्याची योजना तयार केली। आमच्या ड्रॅगन पॅलेसच्या उभारणीच्या नंतर बाजूला विपश्यना सेंटर त्या ठिकाणी बांधकाम केलं। आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे बंधू भगिनी त्या ठिकाणी येतात। सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विपश्यना होते, संध्याकाळी विपश्यना होते आणि तेव्हा ज्या ठिकाणी आपण विपश्यना केंद्रात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वाची सर्वात शांती कुठं मिळतं तर विपश्यना सेंटरमध्ये मिळतं। हे अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला।